नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 एप्रिल 2026. मी आता चाललो आहे आईस्क्रीम आणायला, कारण की आईस्क्रीम लय खावाटायला लागली. म्हटलं आपलं आईस्क्रीम आणावं दुकानातून जाऊन. आणि काय हातरून सगळं खाली आले खाट्यावर जाय का. काल बसलेलो रात्री निवांत, पण ते खाली कसं काय आलं काय माहिती आहे. काय पाक जमिनीला टेकायला लागले हातरून. आता ह्याला वर ठेवलं पाहिजे मला. हे असं गोळा करून ठेवतो म्हणजे परत हात राहील संध्याकाळी व्यवस्थित, आहे का नाही. आता जातो आईस्क्रीम आणायला. इधर धर की आईस्क्रीम पण आणलं. आईस्क्रीम मला काय दाखवावं लागेल? फ्रीमध्ये ठेव. फ्रीजमध्ये ठेवतो. दही आणलंय आणि 3 आईस्क्रीम आणल्यात. ही मला, ही पप्पाला आणि ही आईला, म्हणजे 3 आईस्क्रीम आणलेत. आता ही दही फ्रीजमध्ये ठेवतो, कारण की आई म्हटली फ्रीजमध्ये ठेव दही, कशाला तरी लागायची आहे वाटतं. आणि आईस्क्रीम पण 2 फ्रीजमध्ये ठेवतो आणि एक मला खायला ठेवतो बाहेर, कारण की आता ते खाणार नाही ना. धुणं धुवायला लागल्या, त्यामुळं म्हटलं ह्याच्यातच ठेवावं. तापले बाई. आता जूनच डायरेक्ट बोलवलं असं. येऊ नको परत तिकडे करला. जून या आणि तिकडे. जा तिकडे बाहेर. दही ठेवलंय. दही फ्रीजमध्ये आहे बरं. असं जा. परत बनशील मला काय शिकवत बसू नको. नाही. परत बनशील कुठं ठेवलं, काय ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवलंय. खाली खाली ओके जा. मला वाटलं उपवास आहे म्हणून तू दही मागवलं सर. नाही जेवायला. देवाला पाहिजे वे. मग ते कालवण का तेव्हा जातील तेव्हा. त्यातच मिक्स करू नको, चांगलं लागते नाही का ते. त्यांना ठेवणार. तुझ्या अंगावर काय झालं, हे? हातपाय धुवायला लागली ती मगाच्या बघ की. ए, जा की नाही, जा. हवा आणि उघडले. जा बाहेर. घेतलेत की. पाणी घेणार आहे. पाणी घेणार आहे काय आईस्क्रीम घेणार आहे. गप जा म्हणाले तुला बाहेर. जा तिकडे बाहेर. आई गं. मित्रांनो, मी काय आज कामाला गेलो नाही, कारण की कंटाळा लय आला. एवढा कंटाळा आला आहे ते शिडीवर खाली वर करून लय कंटाळा आला आहे. त्यामुळं मी काय आज कामावर गेलोच नाही. आता आई म्हणते कामाला काय गेला नाही, कंटाळा आला आहे. म्हणलं नाही गेलो कामावर. दररोज जातो आहे कामावर, कंटिन्यू कामावर जातो आहे, पण आजच तेवढं गेलो नाही. टी व्ही लावू नको बा. टी व्ही बाद झाला. टी व्ही बाद झाले, लावू नको. बाद झाले तरी लावते असं टी व्ही. हे बघ आता कशी खार खार करते. लाईट बंद करू. आता काय बघणार आहे टी व्हीला एवढं. आले की सारखं टी व्ही. जे मराठीवर काय लागले, मालिका बघायला लागले वाटतं. मालिका कुठली मालिका बघतेस तू? तारण्णी. मग कुठली मालिकेचं नाव पण सांगा ना, कुठले बघते. पप्पा काय करायला लागले, ती तेल चोळायला लागली ती मागं पाटीला. ठीक आहे, म्हणजे दररोज ती पाटीला तेल लावतात ना, पोटाला पाटीला मागं सगळीकडं असं चोळून तेल लावते ती, इकडं तिकडं. म्हणजे तेल लावलेलं चांगलं असतं ना पाटीला, अंगाला, सगळीकडं. जेव्हा केसाला तेल लावतात का नाही, तेव्हा सगळीकडं लावतात, पोटाला इकडं तिकडं. असं आहे त्यांचं. काय ग आरशात बघते काय का. काय करायचं आहे? कुठं? ती भात घेऊन. मग काय करकडी वय. हा हा. आणि भात करपायला आलं काय, वाशायला लागलाय.
पाणी टाकलंय का त्यात? हा कोण जेवायला? जेवण आहे का जेवाय? येऊ नको म्हणायचं तिकडेच जेव म्हणायचं. आहे का काय जेवाय? हाय वाटतं आमटी हाय, चपाती, हां चपाती पण आहे. हाय जेवण. ती भात शिजवायला लागली ती. ए बाबा शिजू दे गप तिकडे मला सांगू नको काय. हा माझ्या मागं लागू नको माझं मला झालंय. नाटक बंद कर तिकडे. गोळी खायची. मगाच्यानं शिजवायला शिजतोय का नाही भात? जाते काय म्हणते त्याचा गवत बिवत काढून झाला घाण. लाईट पण नाही. गोळ्या आहेत का शिल्लक? असं दे गप्प जरा. शिजलं बघ ते शिजवायला. शिजवून दे. होय भात निघून जाणार आहे ना. देवाला चालले तू ए भात उदबत्ती मगाच्या नाही विचारायला कुठे नारळ नाही ना. नारळ आहे की. लाईट लाईट पाणी पण गार होईना. लाईट गेल्या मगाच्यानं. 11 वाजता लाईट गेले 1 वाजले. हाय का गार? हे तोंड मी पाणी पितो त्यातलं तोंड लावतेस वय. दही भात साखर 2 उदबत्त्या. ती बाहेर बसलीत बघ लाईट नाही म्हणून. कारण की लाईट मगाशीच गेला ना आणि बाहेर वारं पण येईना बघ. कुठे येते बघ की. बसा गप्पा मारत. हा आता गार लागते है ना. पण लाईट 11 वाजता गेली अजून आलं नाही. जा की गप तिकडे मोबाईल घेऊन काय बोंबलो आता. काहीतरी काम चालू असेल है ना. जा तिकडे बाहेर. अगं तिथं अडकू नको. अगं तिथं अडचण होती अडकू नको. तिथंच वर ठेव की ग बाबा. आणि ठेव दे हे वर ठेवलेलं इथं. पाहिजे तेव्हा घ्यायला येईल की वरनं. असं जातं ते उगच ते लोंकट ठेवत्या बेन कामात. उदबत्तीचा पोडा देखावा. अरे नेमकं कुठलं द्यायला लागले आज. आणि तिथं अडकवली. पडायचंच नाही. कसं पाडले बघते. ती कडनच फाटले काय. टीव्ही बघ की. काय झालंय टीव्ही बघ ना. माझा हात दुखायला दोन्ही. लाईट कुठं आहे टीव्ही बघाय. माझ्या लाईट गेल्या बघ. माझ्या लाईट गेल्या कशी टीव्ही आता बघत्या. तरी म्हटलं बाहेर का बसल्या. आहे तशीच नाही आता ती उदबत्ती अख्खा फोडा. त्यो तिथे ठेवा. हे टरबूज कोणी कापले का? बरोबर गोल कापले टरबूज कडन एवढंच. बघ की. मग काय फेकून देतेस? कापून बघ सारखं कापून खाऊन बघ बरं. गोड नाही राहू दे. फेकून नको ठेस फ्रीज मध्ये. कुठलं ताक? असं दे. मी आणलंय मग अशी मला लागते प्याला. लाईट कुठं आहे तवा आता गार व्हायला. नॉर्मल असेल. गाठले बघ. ठेव ठेव जाग जागते. आपल्याला पण जागते कसं काय. तू हात लावलीस की. उदबत्ती मोजा राहिले. किती गाड्या असतात ते. किती गाड्या आहेत काय बोलू ना. एक 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 मोजायला लागली ती उदबत्त्या. मामाच्या मंदिरात चालल्यात ना. ठीक आहे. दही भात
पाण्याची बॉटल घेतली सगळं उदबत्ती पण घेऊन चालले पाण्याची बाटली घेऊन जाऊया. आज शुक्रवार आहे ना आमुषा आहे ना आमुषा आहे ना आज? काय माहिती नाही बाबा. आज आमुषा आहे शुक्रवार आहे चाललेत बाळूमामाच्या मंदिरात